लग्नानंतर प्रत्येक मुलीसाठी तिच्या सासरच्या घरात तिचा नवराच जवळचा व्यक्ती असतो. माझ्यासाठीही माझा नवरा महत्त्वाचा होता. माझ्या लग्नानंतर काही दिवस उलटले तरीही मी माझ्या नवऱ्याशी बोलले नव्हते. तो रात्री कधी घरी यायचा, सकाळी लवकर उठून कधी घरातून बाहेर पडायचा, त्यावर माझं लक्षच नव्हतं. अजून पुढचे 2 दिवस उलटले पण अविनाश माझ्याशी एक शब्दही बोलला नव्हता. मी त्याच्या असं वागण्याचं कारण सासूबाईंना विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या की अविनाशचं मौन व्रत आहे. त्याचं न बोलणंही मी सहन केलं होतं. लग्नाला अजून आठवडाही झाला नव्हता. तोच अविनाश त्याच्या ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेला. अजून तर आम्ही एकमेकांसोबत नीट बोललोही नव्हतो. लग्नानंतर नवऱ्यासोबत नाही तर सासू आणि दिरासोबत मी राहत होते. मी माझं सुनेचं कर्तव्य पार पाडत होते. सासूबाई व दिराची मी काळजी घेत होते. नवरा जवळ नसण्याचं दुःख माझ्या मनात होतंच. एके दिवशी माझा दीर माझ्या खोलीत आला. तेव्हा मी खोलीतील सामान व्यवस्थित लावत होते. सोनू म्हणाला, वहिनी मी घरी आल्यापासून बघतोय तू माझ्याशी नीट बोललीच नाहीये. अगं आता तू या घरातील सदस्य आहेस, मन मोकळं राहा. सोनू 21 वर्षांचा होता. तो एवढा बोलका आहे ते मला ठाऊक नव्हतं. गप्पा करत करत तो थकतच नव्हता. शेवटी मी त्याला म्हणाले की भाऊजी मला आता खूप काम आहे, आपण नंतर निवांत बोलूयात. मग तेव्हा सोनू खोलीतून बाहेर गेला. दुसऱ्या दिवशी सासूबाई सकाळी आत्याबाईंच्या घरी गेल्या. आत्याबाईंचं ऑपरेशन झालं होतं, त्यासाठी त्या त्यांना बघायला गेल्या होत्या. सासूबाई गावाला जाताच सोनूने कॉलेजला दांडी मारली. त्याला मी चहा नाश्ता दिला. नंतर मी घरातील बाकी साफसफाई करू लागले. माझ्या नवऱ्याचा फोन मला सारखा बंद येत होता, त्यामुळे मी सोनूकडे गेले. मी त्याला म्हणाले की भाऊजी तुमच्याकडे अविनाशचा अजून कुठला दुसरा फोन नंबर आहे का? त्यावर भाऊजी म्हणाले की वहिनी माझ्याकडे तर दादाचा दुसरा नंबर नाहीये, दादाचा एकच फोन नंबर आहे. माझा उतरलेला चेहरा पाहून सोनू म्हणाला की वहिनी तू उगाच चिंता करतेस. अगं दादा येईल काही दिवसात, तो नसला तरी मी तर आहेस ना घरी. तुला काही काम असेल तर मला सांग. सोनूने त्याच्या भावाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला होता हे मला दिसत होतं. पण आता 15 दिवस होत आले आणि मी माझ्या नवऱ्यासोबत 1 तासही घालवला नव्हता. माझ्या नशिबावर मलाच दया येत होती. त्या दिवशी सोनू मला म्हणाला की वहिनी मी तुला आज बाहेर फिरायला घेऊन जातो, तू घरात फार बोर झाली असशील. खरंच मी घरात फार बोर झाली होते. मी सोनूसोबत बाहेर जायला तयार झाले. सोनूने मला मॉल फिरवला. बाहेर आम्ही जेवण केलं. घरी येताना त्याला त्याचे काही मित्र भेटले. मला पाहून ते म्हणाले की सोनू तुझ्या लहान बहिणीचं एवढं लवकर लग्न का केलं? मी उंचीला कमी होते व शरीरानेही बारीक होते, त्यामुळे मी लहान दिसायचे. तशी तर मी 25 वर्षांची होते. त्यावेळी सोनूने माझी त्याच्या मित्रांशी ओळख करून दिली. घरी आल्यावर मी सरळ माझ्या खोलीत गेले. चेंज करून मी झोपण्यासाठी बेडवर आले. खोलीचा लाईट मी बंद करणार तो सोनू आला. त्याच्या हातात आईस्क्रीम होती. तो म्हणाला वहिनी हे घे तुझ्यासाठी. मी त्याला म्हणाले की माझं पोट खूप भरलंय, आता काहीच पचवण्याची क्षमता माझ्यात नाहीये. तरीही तो मला आग्रह करत होता. त्याच्या आग्रहामुळे मी आईस्क्रीम खाल्ली. सोनू मला बाहेर फिरायला घेऊन गेला, त्याबद्दल मी त्याचं कौतुक केलं. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर पुन्हा काही वेळ तो तिथेच बसून होता. तो बोलत असताना मला फार झोप येत होती, त्यामुळे मी झोपी गेले. सकाळी जेव्हा मी झोपेतून उठले तेव्हा बाहेर येताच मी पाहिलं सोनू सासूबाईंना घेऊन आला होता. त्याच्या हातात मला सासूबाईंची बॅग दिसली. सासूबाई आज घरी परतल्या होत्या. त्या म्हणाल्या, सुनबाई मी घरी नव्हते म्हणून अजून झोपलीच होतीस का? नाश्ता वगैरे आवरलास की नाही? मी बोलण्याआधीच सोनू म्हणाला, आई वहिनीने मला सकाळी 8 वाजताच नाश्ता दिलाय, आपली वहिनी परफेक्ट आहे. सोनूचं बोलणं ऐकून सासूबाईंनी पुढे मला काही प्रश्न केले नाही. त्याने माझी बाजू सावरून घेतली. त्या दिवशी सासूबाई आल्यापासून त्यांचे गुडघे पकडून बसल्या होत्या. अजून तरी मी भाजी घेण्यासाठी बाहेर गेले नव्हते, पण आज मला जावं लागेल असं दिसत होतं. सासूबाई म्हणाल्या की माझे गुडघे मला उठू देत नाहीयेत, आता तूच जाऊन भाजी घेऊन ये. माझ्यासाठी ते शहर नवीन होतं. तिथली भाजी मंडई कुठे आहे ते मला माहीत नव्हतं. मी ते सासूबाईंना सांगितलं तर त्या म्हणाल्या, सोनूला सोबत घेऊन जा आणि भाजी मंडई व किराणा दुकान कुठे आहे ते सगळं बघून घे. आता तुला सगळं सांभाळायचं आहे, मी आता थकले. त्यांना होकार भरून काहीच वेळात मी सोनूसोबत मार्केटमध्ये जायला निघाले. त्याची गाडी खूप उंच होती, मला त्यावर व्यवस्थित बसायला येत नव्हतं. त्यामुळे मी त्याला म्हणाले की भाऊजी तुम्हाला मोठी गाडी येत असेल तर आपण त्यानेच मार्केटमध्ये जाऊयात. सोनूला 4 चाकी गाडीही चालवता यायची. मग आम्ही त्या गाडीने जायला निघालो. भाजी मंडईमध्येही काही लोक मला सोनूची लहान बहीण समजले होते. माझ्या कमी उंचीमुळे नकळत माझी मजाक उडवली जात होती. मी तेव्हा रडतच गाडीत जाऊन बसले. माझ्या पाठीपाठी सोनूही आला. तोही माझ्यासोबत गाडीत बसला.
मला रडताना पाहून तो म्हणाला की वहिनी, कोणाला काहीही बोलू देत, तू माझी परफेक्ट आणि सर्व गुण संपन्न वहिनी आहेस. लग्नाच्या एवढ्या कमी दिवसात सासरच्या मंडळींकडून कौतुक ऐकणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. तेव्हा मी शांत झाले व आम्ही घरी जायला निघालो. पुढच्या काही दिवसांनी माझा वाढदिवस होता. तेव्हा रात्री 11:30 वाजता सोनूने मला उठवलं. तो मला घरातील टेरेसवर घेऊन आला. तिथे त्याने छान डेकोरेशन केलं होतं. जेव्हा मी ती सगळी सजावट पाहिली तेव्हा तर माझे डोळेच चमकले होते. सोनूने मला रात्री 12 वाजता माझ्या वाढदिवसाचं सरप्राईज दिलं होतं. त्याने माझ्यासाठी केकही आणला होता, तोही माझ्या आवडीचा. ते सगळं माझ्यासाठी नवीन होतं. आजपर्यंत माझ्यासाठी कोणीच असं काही केलं नव्हतं. ते सगळं पाहून माझ्या डोळ्यात अश्रू दाटले होते. माझ्या डोळ्यात अश्रू पाहून तो म्हणाला, वहिनी, आज एवढा छान दिवस आहे, तू अशी रडू नकोस. त्याने मला केक कापायला लावला. त्या सगळ्यात मी विसरून गेले होते की सासूबाईही घरात आहेत. त्यांची जर झोप उघडली तर काही खरं नाही. मी सोनूला म्हणाले, भाऊजी, आई आल्या तर? त्यांनाही असलं काही आवडणार नाही. तेव्हा मी बोलायला आणि सासूबाईंनी तिथे यायला एकच योगायोग झाला. मला वाटलं सासूबाई ते सगळं पाहून रागावतील, पण त्यांनी मला बर्थडे विश केलं, केक खाऊ घातला. त्या मला तर काही बोलल्या नाही, पण मला त्या सोनूकडे रागाने बघताना दिसल्या. त्या म्हणाल्या, चला, खूप रात्र झाली आहे, झोपा आता. सोनू म्हणाला, आई, मी सगळे लाईट बंद करून येतो. तेव्हा सासूबाई त्यांच्या खोलीकडे वळल्या. मी सोनूला टेरेस आवरण्यात मदत करू लागले. सासूबाई जिना उतरताच सोनू म्हणाला, वहिनी, अजून सरप्राईज संपलं नाही. असं बोलून त्याने माझ्या हातात एक गिफ्ट बॉक्स दिला. तो म्हणाला, वहिनी, तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. सोनूने मला फार छान सरप्राईज दिलं होतं. त्याचं गिफ्ट मी स्वीकारलं. पुन्हा मला सासूबाईंचा आवाज आला. मग मी पळतच खाली गेले. मी माझ्या खोलीत जाऊन झोपी गेले. रात्री फार उशीर झाल्यामुळे सोनूने दिलेलं गिफ्ट माझ्याने बघायचं राहिलं होतं. सकाळी उठल्यावर मला गिफ्ट बघायचं लक्षात आलं. मी गिफ्ट बघायला घेणार तोच माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. समोर माझ्या नवऱ्याला पाहून मी फार खुश होते. अविनाशच्या हातात गुलाबाच्या फुलांचा फुलगुच्छ होता. त्याने मला फुलगुच्छ देत बर्थडे विश केलं. लग्नानंतर आज पहिल्यांदा अविनाश माझ्याशी बोलला होता. संध्याकाळी त्याने माझा बर्थडेही सेलिब्रेट केला. आज माझे आईबाबाही मला भेटायला आले होते. त्यांनी माझ्यासाठी सोन्याचा हार आणला होता. आईबाबा घरी थांबले नव्हते. थोडा वेळ मला भेटून ते घरी जायला निघाले. आज माझा वाढदिवसही होता आणि अविनाश व माझी लग्नानंतरची पहिली भेटही. अविनाशच्या चेहऱ्यावर मला खूप उत्सुकता दिसत होती. रात्री झोपण्यापूर्वी तो माझ्यासाठी काहीतरी पेय घेऊन आला होता. त्याने त्याच्या हाताने मला ते पाजलं. त्यानंतर खोलीतील लाईट बंद करून तो माझ्याशी गप्पा गोष्टी करू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी फार खुश होते, कारण माझ्या नवऱ्याने खऱ्या अर्थाने आता मला बायकोचं स्थान दिलं होतं. त्या दिवशी अविनाश घरीच होता. दुपारच्या वेळी माझ्या कामावरून मी माझ्या खोलीत आले. खोलीत येताच मी पाहिलं की अविनाश डोक्याला हात लावून बसला होता. त्याला असं टेन्शनमध्ये पाहून मलाही टेन्शन आलं होतं. मी त्याच्या जवळ गेले व त्याला काय झालं विचारलं. तो म्हणाला की विना, माझ्याने प्रेझेंटेशन नीट झालं नाही. आता काय माहीत ऑफिसमध्ये काय होईल. अविनाश, तू उगाच टेन्शन घेतोयस. तू फार हुशार आहेस. प्रेझेंटेशन चांगलं झालं असेल. तू उगाच जास्तीचा विचार करतोयस. त्यावर तो म्हणाला, तुझ्याशी बोलून माझं मन जरा हलकं झालंय. अविनाश घरी आल्यापासून माझी फार काळजी घेऊ लागला होता. त्या रात्री झोपण्यापूर्वी तो माझ्यासाठी तो ज्यूस घेऊन आला. मी त्याला नको म्हणू लागले. तेव्हा तो म्हणाला की विना, तू फार कमजोर दिसतेस. जोपर्यंत तू थोडी स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं फॅमिली प्लॅनिंग करता येणार नाही. त्यामुळे पटकन हा ज्यूस पी. आणि हो, आज नाही तर आता रोजच तुला हे प्यावं लागणार आहे. हे मी खास तुझ्याकरता बाहेर शहरातून आणलं आहे. याने लवकरच तुझी तब्येत सुधारेल. मला वाटलं होतं अविनाशचं माझ्यावर व आमच्या संसारावर लक्ष नाहीये, पण तसं काहीही नव्हतं. त्याने तर खूप काही विचार करून ठेवले होते. अविनाश आल्यापासून मी सोनूसोबत जास्त बोललेही नव्हते. माझ्या नवऱ्यापेक्षा सोनू घरात जास्त लक्ष द्यायचा. सासूबाईंचं काम ऐकणं असो की घरात लागणारी कुठली वस्तू असो, ते सगळे कामं सोनूच करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता अविनाश ऑफिसला गेला. त्यानंतर मी घरातील कामं आवरू लागले. काही वेळाने सोनू किचनमध्ये आला. तो म्हणाला, वहिनी, दादा आल्यापासून तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. नाही भाऊजी, तसं काही नाहीये. आज बऱ्याच दिवसांनी आमच्यात गप्पा रंगल्या होत्या. काही वेळाने अविनाश घरी आला. अविनाशला आलेलं पाहून सोनू त्याच्या कामात गुंतला. अविनाश आज लवकर घरी आला होता. तो खोलीत मोबाईल बघत बसला होता आणि मी माझं केस विंचरत होते. तेव्हा अचानक माझे केस माझ्या मंगळसूत्रामध्ये अडकलेत. मी अविनाशला ते काढून दे म्हणाले, पण तो मोबाईलमध्ये व्यस्त होता. तशीच मी सासूबाईंच्या खोलीत जाऊ लागले.
पण हॉलमध्येच सोनू दिसला. मला पाहून तो माझ्याकडे आला. त्याने माझ्या मंगळसूत्रामध्ये अडकलेले केस मला सोडून दिले. कधी कधी मला वाटायचं की सोनू फारच जबाबदार आहे. तो घरात सगळ्यांची काळजी घ्यायचा. मी जेव्हाही खोलीतून बाहेर यायचे किंवा काही काम करत असायचे तेव्हा सोनूचं माझ्याकडे लक्ष असायचं. पण मी माझ्या नवऱ्याशी प्रामाणिक होते. मागच्या 2 दिवसांपासून अविनाश लवकर घरी येत होता. आज तर तो फारच टेन्शनमध्ये दिसत होता. त्याच्या डोळ्यात आज अश्रू होते. मी त्याला विचारलं की काय झालं. तेव्हा तो म्हणाला, वीणा, मी माझा जॉब सोडला आहे आणि मी एक बिझनेस टाकत होतो. पूर्ण व्यवसायात सेट झाल्यावर मी तुला सरप्राईज देणार होतो, पण माझी सगळी मेहनत पाण्यात गेली. माझा सगळा पैसा बुडाला. आता मला पुन्हा 50 लाख रुपये खर्च येणार आहे. हे राहतं घरही आपल्याला विकावं लागेल. देवसुद्धा कधी कधी प्रामाणिक माणसाची फार परीक्षा घेतो. माझ्या नवऱ्याचीही देवाने कडक परीक्षा घेतली होती. मी त्याला म्हणाले की तू काळजी करू नकोस, मी बाबांना सांगून होईल तेवढी मदत घेते. माझ्याशी बोलत असताना अविनाशचा फोन वाजला आणि तो घराबाहेर गेला. मीही आता विचारतच होते. बाबांशी मी फोनवर बोलले आणि त्यानंतर मी बाहेर जाऊ लागले. तेव्हा माझी नजर सोनूने दिलेल्या गिफ्ट बॉक्सवर गेली. तो बॉक्स उचलण्यासाठी मी खाली वाकले. त्याचवेळी माझ्या कमरेत जोरात चमक भरली. मला एवढ्या वेदना होऊ लागल्या की मला जागचं हलताही येत नव्हतं. मी तेव्हा जोरजोराने अविनाशला आवाज देऊ लागले. माझ्या आवाजाने अविनाश तर आला नाही, पण त्याच्या जागी भाऊजी माझ्या खोलीत आले. माझ्या वेदना पाहून त्यांनी माझी मदत केली. भाऊजींनी मला एका जागी बसवलं व लगेचच गरम पाण्याची पिशवी आणून दिली. त्यांनी मला औषधीही दिल्या. थोड्या वेळात मला जरा बरं वाटू लागलं. मी त्यांना धन्यवाद म्हणाले. सोनू म्हणाला, वहिनी, तू खूप सुंदर आहेस, पण दादाला तुझी किंमत नाहीये. तो तुला नीट वेळही देत नाही. तू खरंच त्याच्यासोबत खुश आहेस ना? सोनू पुढे मी होकारार्थी मान डोलावली होती. सासूबाईंच्या येण्याच्या आवाजाने तो माझ्या खोलीतून बाहेर निघून गेला. सोनूने मला वेळीच औषधे दिल्यामुळे माझ्या कमरेला आराम पडला होता. मी बेडवरून उठून बसले आणि सोनूने दिलेलं गिफ्ट मी आज खोलून पाहिलं. त्याने मला फोटो फ्रेम दिली होती. त्यात एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी वाचल्यापासून मी सारखा सोनूचाच विचार करू लागले होते. त्याचं गिफ्ट पाहून मी जरा विचारात पडले होते. त्याने दिलेलं गिफ्ट मी अविनाशपासून लपवून ठेवलं. दुसऱ्या दिवशी माझ्या माहेरहून मी मागितली होती ती मदत आली होती. सोनू आज जरा माझ्यापासून नजर चोरूनच होता. त्या रात्री अविनाश झोपण्यापूर्वी माझ्याशी बोलत होता. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर सोनूचा चेहरा येत होता. अविनाशसोबत जास्त न बोलता मी झोपी गेले. खोलीतील लाईट बंद करून तोही माझ्या शेजारी झोपी गेला. आज मला जरा जागझोप होती. काही वेळाने मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मला वाटलं अविनाश पाणी प्यायला गेला असेल, पण तो आवाज कोणा एका व्यक्तीचा नव्हता. अविनाश बोलत होता की आता मी खोलीतून बाहेर गेलो की तुझी वहिनी रात्रभरासाठी एकटीच आहे. तिची काळजी घे, पण प्रेमाने, असं बोलून तो हसू लागला. त्याचं हसू आसुरी होतं. त्याचं बोलणं ऐकून मी खोलीतील लाईट सुरू केला व उठून बसले. माझ्यासमोर सासूबाई, अविनाश व सोनू ते तिघही होते. यावेळी सासूबाई व सोनू आमच्या खोलीत काय करत होते मला बघून ते तिघेही थक्क झाले होते. रोज मी फार गाढ झोपायचे, पण त्या दिवशी मला झोप येत नव्हती. सतत मला काहीतरी हालचाल जाणवत होती. अविनाश वारंवार इकडून तिकडे होत होता. त्यावेळी माझ्या सासूबाईंच्या हातात भली मोठी बॅग होती. ते तिघेही कपाटाजवळ उभे होते. अविनाश मला त्या बॅगेत पैसे ठेवताना दिसला. माझ्या बाबांनी पाठवलेले 50 लाख रुपये तो त्या बॅगेत भरत होता. सासूबाईंच्या हातात माझ्या आईने मला वाढदिवशी दिलेला हारही मला दिसत होता. मी अविनाशला म्हणाले, अच्छा, तर हा आहे तुमचा खरा चेहरा. मला याची पूर्वकल्पना सोनूने आधीच दिली होती. सोनू, तू फ्रेममध्ये जी चिठ्ठी ठेवली होती ती मी वाचली आहे. या चोरांचा खरा चेहरा माझ्यासमोर आणण्यासाठी धन्यवाद. अविनाश, तू माझ्यासोबत हे योग्य केलं नाहीस. मी असं बोलताच अविनाश म्हणाला, तुझ्यासारख्या ठेंग्या मुलीसोबत लग्न करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. तू मुळात माझ्या पसंतीची नाही आहेस. तुझ्यापासून लांब राहण्याकरता मी काही दिवस बाहेर गावी निघून गेलो आणि तुझ्या व्यक्तीला धन्यवाद म्हणत आहेस त्याने तुझ्यासोबत खोटं प्रेमाचं नाटक केलं आहे. अविनाशचं बोलणं ऐकून सोनू म्हणाला, वहिनी, मला माझ्या दादाने आणि आईने जे सांगितलं ते मी करत होतो. मी एका निष्पाप व साध्या सरळ मुलीला फसवतोय याची मला जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी तुम्हाला सगळं काही एका चिठ्ठीमध्ये लिहून पाठवलं. जेव्हा वहिनींनी चिठ्ठी वाचली तेव्हा त्यांच्या पुढच्या प्लॅनमध्ये मी त्यांना साथ दिली. अविनाशने पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं होतं. माझे बाबा फार श्रीमंत होते. आज सगळे पैसे व दागिने घेऊन कायमचं पळून जाण्याचा त्या मायलेकाचा प्लॅन होता. वेळीच सोनूने मला याची कल्पना दिली, म्हणून सगळं सत्य माझ्या समोर आलं. त्या दोघं चोरांना मी पोलिसात दिलं. सोनूला मी माफ केलं होतं, कारण त्याने मला फसवण्यापेक्षा जास्त माझी मदत केली होती.
मी माझ्या आईबाबांसोबत माझ्या माहेरी जाऊ लागले. तेव्हा जाताना सोनूने मला अडवलं व तो म्हणाला, वहिनी, तुमच्यासोबत प्रेमाचं नाटक करत असताना मला तुमच्यावर खरं प्रेम कधी झालं हे मला कळलंच नाही. मी तुमच्या प्रेमळ आणि निर्मळ स्वभावावर प्रेम करून बसलोय. मला तुमच्या दिसण्याची, तुमच्या उंचीची कसलीही लाज नाहीये. मी तुमच्यावर खरं प्रेम करतो. मला तुमच्या आईबाबांची संपत्तीही नकोय. माझ्याकडे जे आहे त्यात मी तुम्हाला सुखी ठेवेल, हे माझं प्रॉमिस आहे. जर तुमच्या आईवडिलांची परवानगी असेल आणि तुमचाही होकार असेल तर मी तुम्हाला माझी जीवनसाथी बनवू इच्छितो. सोनूचं माझ्यावरचं प्रेम खरं होतं. त्याने माझ्या आईबाबांच्या पैशांवर जराही नजर ठेवली नव्हती. त्याचा प्रामाणिकपणा पाहून मीही त्याला माझं मन देऊन बसले. मला सांभाळून घेणारा व माझ्यावर मनापासून प्रेम करणारा मुलगा मला मिळाला होता. मी त्याच्यासोबत लग्न केलं आणि आज मी त्याच्यासोबत त्याच्या 2 खोलींच्या घरात सुखी संसार करते. सोनूला माझ्या माहेरच्या पैशांचा कसलाही लोभ नाहीये. तो रोज मेहनत करून कमावतो. त्याच्या कष्टाच्या चपातीमध्ये जी चव आहे ती कुठल्याही महागड्या पिझ्झ्यामध्ये नसेल. आज मी सुखात आयुष्य जगते एका निस्वार्थी माणसासोबत. मंडळी, प्रामाणिक व्यक्ती त्याच्या मेहनतीवर एक दिवस नक्की मोठा होतो. पण लबाड व भामटे लोक कधीच मोठे होऊ शकत नाहीत. ते नेहमी त्यांच्या लबाडीमुळे मागेच राहतात. जीवन जगताना ते प्रामाणिकपणे जगायला शिका, लबाडीने नाही. लबाडी शेवटी माणसाला बर्बाद करतेच. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.